Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। हे पूर्ण RSSचा पॉइंट आहे। इथं खूप अन्याय आहे, सगळ्या गोष्टी आहेत। माफिया आहेत, इथं गुटखा माफिया लोक आहेत। आज गुटखा माफिया लोकही उमेदवार झालेले आहेत साहेब। ज्याच्या हातात ससा तोच पारधी झालेला आहे। आज एवढा पैसा, एवढा बजेट, हजारो कोटीचं बजेट आपल्या परळी नगरपालिकेमध्ये आलेलं आहे। ते जर नुसता पैसा तरला असता रोडनं, तरी असा रोड मुलायम झाला असता। सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आज आपण परळी शहरामध्ये आहे। परळी शहरातील नागरिकांना या नगर परिषदेमध्ये नेमका काय त्यांना काय अडचणी आहेत किंवा कशा पद्धतीनं त्यांना अडचणीला सामोरे जावं लागलं होतं किंवा आता त्यांच्या मनामध्ये जे आहे ते कोणचे उमेदवार आहेत ते आपण जाणून घेणार आहेत। हे परळी म्हटलं की मुंडे बहीण भावाची हे परळी शहर आहे। या ठिकाणी जी आहे ती तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। आज शेवटची फॉर्म काढण्याची तारीख देखील आहे। आजच्या घडीला जर तुम्ही नगरपालिकेचे इलेक्शन जर पाहिलं तर फक्त एकतर्फी तुम्हाला इलेक्शन दिसणार आहे। फक्त शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दीपक देशमुख हे ओनली वन चालणार आहे आणि एकतर्फी फक्त विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत जे विकास फक्त यांचा कागदावर झालेला आहे। आज एवढा पैसा, एवढा बजेट, हजारो कोटीचं बजेट आपल्या परळी नगरपालिकेमध्ये आलेलं आहे। ते जर नुसता पैसा तरला असता रोडनं, तरी असा रोड मुलायम झाला असता। इतका बजेट आला आहे, पण तुम्ही आज एकंदरीत पाहता गल्ली बोळामध्ये जा तुम्ही, इतका विकासाच्या नावाखाली इतका लूटमार झालेली आहे। आज कुठलाही रस्ता बघा तुम्ही, कचरा कुंडी बघा, तुमचा गटार योजनेचं बघा तुम्ही, यांचं आपलं बुधविहार बघा, त्यांच्या इमारती तशाच पडून येतात। आपल्या आज त्याला जो सरस्वती नदीच्या सगळा अतिक्रमण झालेलं आहे। सगळं इतका भयानक भ्रष्टाचार आणि दादागिरी, गुंडगिरी ह्या आणि जातीवाद जे केला आहे ते सगळं त्यांनी केलेलं आहे। ह्या मुद्द्याला धरून, विकासाच्या मुद्द्याला धरून जे आम्ही येणाऱ्या काळामध्ये शरद पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली दीपक देशमुख हे वनतर्फी हे निवडून येतील, हे मला ग्वाही आहे। मनावा तसा विकास झालेला नाही। ज्याच्या हातात पडलं त्यानंच हे करून घेतलं, म्हणजे म्हणण्याचा अर्थ ज्याच्या हातात ससा तोच पारधी झालेला आहे। या परळी शहरात मनावा तसा विकास झालेला नाही। आणि विशेष या परळी शहरात अनुसूचित जाती परळी शहरामध्ये राखीव 6 प्रभाग होते आणि आमची मागणी होती की मातंग समाजाला एक मतदार प्रभाग 4 सोडावा, निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करावं। यांनी 15-20 वर्ष आपली कसलीही अपेक्षा, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता मातंग समाजाला न्याय देण्याचं काम करावं। परंतु प्रत्येक निवडणुकीला मातंग समाजाला फक्त आश्वासन आणि आश्वासनच मिळत गेले। या आश्वासनाला न जुमानता मी अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 4च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभा टाकलेलो आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः उमेदवार? मी स्वतः उमेदवार आहे आणि यांना फक्त आणि फक्त लुटायचंच काम केलं आणि खोटं बोलण्याचे आश्वासनं देत राहिले। एक मतदार म्हणून काय भावना आहे तुमच्या किंवा कशा पद्धतीनं इलेक्शन? मतदार म्हणून साहेब असं आहे की घडी म्हणजे कमळ, घडी म्हणजे कमळ, कमळ म्हणजे घडी, हे पूर्ण RSSचा पॉइंट आहे। इथं खूप अन्याय आहे, सगळ्या गोष्टी आहेत। माफिया आहेत, इथं गुटखा माफिया लोक आहेत। आज गुटखा माफिया लोकही उमेदवार झालेले आहेत साहेब, ज्यांच्यावर की 28 केसेस आहेत। आणि तर सामान्य कार्यकर्त्याची लढाई हे धनधाट्य पैशावाल्या लोकांसोबत आहे। फक्त म्हणत आहेत की आम्ही पैशावर पूर्ण परळी विकत घेऊ। इथं सामान्य माणूस छत्रंजा उचलत आहे साहेब। आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत। गुत्तेदार झालं, गुटखा किंग झाले, ही आज 28 केसच आहेत साहेब। आणि त्याला जर तुम्ही जर उमेदवार देत असेल तर ते सामान्य माणसाचं काय हे करणार आहेत साहेब। त्याच्यामुळं आज आम्ही तुतारी आमची आहे आणि आम्ही प्रार्थना केलेली आहे की बाबा यावेळेस आमचा नगराध्यक्ष हे तुतारी वाजवणारा माणूसच आहे आणि दीपक देशमुख हे 100% आता सध्याला आहेत। ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला आहे। विकास फक्त आम्हाला हेच माहिती आहे, पत्रकार विकासच माहिती आहे, विकासच नाही। पूर्ण गटार काम आहे, पूर्ण सगळंच आहे। आज तुम्ही पूर्ण परळीमध्ये फिरत आहात, तुम्हाला धुळीची ॲलर्जी होत आहे, काहीच विकास नाही ना। मिल बाटके खाओ,
अहो तुम्ही का एकत्र होऊन आज तुम्हाला मी सांगितलं ना की आज जे नगराध्यक्ष आहेत आज पूर्ण जातीवादीमधून नगराध्यक्ष आहेत. आज इथं पूर्ण कार्यक्रम पूर्ण RSSचे होतात. इथं सामान्य माणसं आज मागासवर्गीय लोकांवर काय आहे हेच. आणि त्याच्यामुळं आज सर इथं तुतारीचा एकदम विजय आहे. पवार साहेबाच्या मार्गदर्शनामुळे आम्ही काम करत आहोत सर. मला सांगा एकंदरीत परळी शहरामध्ये काय म्हणजे विकासाची कामं झालेत का, काय अडीअडचणी आहेत तुम्हाला? परळी शहरामध्ये विकासाची कामे भरपूर झालेली आहेत. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांनी मागच्या 5-10 वर्षाच्या कालावधीमध्ये परळी शहरातील अनेक जी विकासाची जी कामे आहेत लोकोपयोग हे सर्व केलेली आहेत. बरेचसे काम अजून प्रगतीपथावर आहेत आणि भविष्यात फार मोठं विजन आहे आणि होणारच आहे. अजून एकंदरीत सध्या तिरंगी लढत ह्या नगर परिषदेमध्ये पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीनं मतदारांचा कौल असतो? सध्या मतदाराचा कौल आहे की ज्यांनी यापूर्वी या विकासाची कामं केलेली आहेत, सर्व धर्माला सोबत घेऊन चाललेले जे काही समजा नेते मंडळी आहेत अशासोबत जनता राहण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. निश्चितच ज्यांनी काम केलेलं आहे जनतेसाठी अशा लोकांना निवडून देण्याची मानसिकता आजच्या या परळी शहरातील जनतेची आहे. अनेक वर्षानंतर या नगरपालिकेमध्ये जे बहीण भावंड आहेत ते एकत्र या ठिकाणी मतदारांना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी जी आहे ती तिरंगी लढत आहे. या ठिकाणी मुंडे बहीण भाऊ त्यांचा एक स्वतंत्र पॅनल आहे आणि दुसरा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगराध्यक्षाचा उमेदवार आहे आणि तिसरा काँग्रेसचा एक उमेदवार आहे. एकंदरीत कशी फाईट बघायला मिळेल? बहीण भाऊ एकत्र आले आहेत म्हणजे हे विकासासाठी आहे. एकत्रीकरणाचा मुद्दा म्हणजे विकास, म्हणजे दोघांच्याही एकत्रीकरणाचा मधला जर मसुदा कोणता असेल तर परळीचा विकास. आणि आपण म्हणतो तिरंगी लढत अशी काही नाही. कुठल्याही पद्धतीनं कोणीही उमेदवार आपण पाहिला तर त्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची धमक नाही किंवा त्याचं कुठलंही काम नाही. त्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या छत्रछायेखालीच काम केलेलं आहे. आज जरी ते कुठल्या वल्गना करत असले तरी त्यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं झाळं देण्याचं काम हे मुंडे बंधू आणि भगिनीने केलेलं आहे. यामध्ये परळीकरांना कुठलीही शंका नाही की या महायुतीचा उमेदवार नगराध्यक्ष असेल आणि सर्व नगरसेवक हे दणदणीत मताने विजय होणार आहे. निश्चितच मला सांगा या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कसा तो कौल असणार आहे जनतेचा? माझं एकच म्हणणं आहे परळीच्या जनतेला की परळी मुक्त म्हणजे परळी भ्रष्टाचारमुक्त, परळी स्वच्छ परळी, सुंदर परळी बनवण्यासाठी परळीच्या पूर्ण मतदार बंधू भगिनीने पूर्ण सुजाण नागरिकांना एकच निर्धार करावा की परळीमध्ये येणारा भावी नगराध्यक्ष जो आहे ते परळीला विकासाच्या पुढे घेऊन जाणार दिशा चालणार असावा. बाकी काही नाही. बाकी मग आतापर्यंत परळीच्या बरेच राजकीय नेत्याचा अनुभवलेला आहे परळी शहरानं. आश्वासनं असतील, खोटे सगळ्या गोष्टी असतील, भ्रष्टाचार असेल. आतापर्यंत हजारो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे नगरपालिकेमध्ये. इथून पुढे ते भ्रष्टाचार रोखण्यासाठी परळीने पुढचा दृष्टिकोन समोर ठेवून नगर असं निवडावा की जेणेकरून परळीचा विकास होईल. आवाज उठवला असेल ना ज्यावेळेस भ्रष्टाचार तो होत होता असं म्हणताय तुम्ही, त्यावेळेस आवाज नाही का उठवला? आवाज बऱ्याच जणांनी उठवायचा प्रयत्न केल्यामध्ये त्यांचा आवाज दाबण्याचा त्याचाच प्रयत्न झालेला आहे. असं काय म्हणजे असं नाही की आवाज उठवला नाही. बरेच जण विरोधक आहेत, विरोधकांना आवाज उठवला, त्याची कोणी दखल घेतलेली नाही. पूर्ण प्रशासन त्यांच्या अधिकाऱ्याची सगळे हातामध्ये कठपुतली असेल काम करतात. कोण होईल मग नगराध्यक्ष? आता ही जनता ठरवेल. जनतेनं दोन्ही 3 नगराध्यक्षाचा अनुभव घेतलेला आहे. आता ते भावी नगराध्यक्ष होणार आहेत त्याचे 2 नगराध्यक्ष पहिले होऊन गेलेले आहेत. त्यांनी त्यांचा अनुभव जनतेने घेतलेला आहे. जनता ठरवेल कोण नगराध्यक्ष करायचा. तर निश्चितच आपण पाहू शकतो हे जे आहे ते ह्या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या आणि परळी येथील प्रतिक्रिया होता. पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते परळी नगर परिषदेला तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. मात्र या ठिकाणी जे आहे ते नगराध्यक्षपदाला मुंडे बहीण भाऊ, अजित पवार गट आणि भाजपा यांचा एक नगराध्यक्षपदासाठी कॅन्डिडेट आहे, तर दुसरा शरद पवार गटाचा एक या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी कॅन्डिडेट आहे, तर तिसरा कॅन्डिडेट आहे काँग्रेसचा देखील या ठिकाणी आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, परळी, बीड.